हाय फ्रेंड्स, मी स्वाती. लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण मस्त अशी छान चमचमीत आणि चवीला अप्रतिम होणारी पनीर भाजी बनवणार आहोत. पनीर मसाला बनवणार आहोत. चवीला अप्रतिम होते. सॉफ्ट अशी पोळी आणि त्याच्यासोबत झणझणीत असं मस्त पनीर मसाला कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहोत. चवीला अप्रतिम बनवणार आहोत. तर कसं बनवायचं ते बघूया. चला, तर 200 ग्रॅम इथं मी पनीर घेतलेले. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या स्लाईसमध्ये मी कट करून घेते. अगदी छोट्याही नाही आहेत आणि खूप मोठ्याही नाही आहेत, मीडियम साईजमध्ये मी कट करून घेतलेले आहेत. तर इथं मी पॅन घेतला. पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं. छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणारे अशा पद्धतीने. तर खूप छान लागतं, चवीला पण अप्रतिम होतं असं बनवल्यामुळे. तर आता माझ्या इथे आहे ना मस्त असे ब्राऊन झालेले, तर मी एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेणार आहे. अशा पद्धतीने काढून घ्यायचे. रेसिपी अगदी सोपी आहे आणि चवीला खूप घरगुती साहित्य. अजिबात बाहेरचा मसाला न वापरता सुद्धा तुम्ही छान पद्धतीने बनवू शकतात. इथं मी थोडंसं खोबरं घेतलं, ते सुद्धा टाकून दिलं. आता मी 2 कांदे घेते, त्याचे लांब अशा स्लाइस करून घेतलेले आहेत आणि त्या मस्त अशा पद्धतीने तव्यावरती लाल होईपर्यंत मस्त कांदा भाजून घेणार आहे. त्याच्यात लसूण टाकला आहे. लसूणाचं प्रमाण मी थोडं कमी घेतलं, तुम्ही जास्त घेऊ शकतात. 10-12 काजू घेतलेत, आलं घेतलं आणि कोथिंबीरचे दांड्या घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने मस्त असं मी लाल होईपर्यंत भाजून घेणारे आणि आता थंड करून घेणारे. तर इथं आपला मसाल्यासाठी मसाला तयार झालेला आहे, प्युरी तयार झालेली आहे. तर इथं थंड झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेणार आहे. थंड झाल्यावरतीच मिक्सरला वाटणार आहे. तर आता एका कढईमध्ये आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर इथं फोडणीला तेल गरम करायला ठेवते. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामधून आहे ना छान अशी याचा मसाला तयार करून घेते. टमॅटो टाकून घेतला एक. तर तुम्ही याच्यात पण टाकू शकता आणि असं पण टाकू शकता. इथे मी जिरं घेतलं, शहाजिरं घेतलं, दालचिनी घेतलं, स्टार फूल घेतले, लवंग घेतली, वेलदोडे घेतले, जायपत्री घेतली आणि 2 हिरवी मिरची घेतली. छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं अशा पद्धतीने. मी आधीच 1 चमचाच टाकला होता, आपण नंतर लागला तर परत वापरूया. तर तेलाचं प्रमाण मी कमीच वापरते, तुम्ही तुमच्या याच्याने वापरू शकता जे कमी जास्त. तर छान तेल सुटेपर्यंत आणि याला कलर येईपर्यंत आपण आहे ना तर परतवतच राहायचं कमी गॅस ठेवून. तर आता आपला कलर मस्त आलेला आहे, तेलसुद्धा सुटलेले. तेल टाकलं, तेल गरम झालेलं आहे. 1 पळी तेल टाकल्यानंतर इथं मी गरम मसाला घेतलेला आहे, धना पावडर घेतली, घरचाच काळा मसाला घेतला, गरम मसाला घेतला आणि लाल तिखट घेतलं, हळद घेतलं. अशा पद्धतीने आपण मस्त परतून घ्यायचा. पनीर मसाला थोडासाच टाकला होता. अशा पद्धतीने आता मी मसाला छान अर्धा ग्लास पाणीमध्ये छान शिजवून घेणार आहे. चवीपुरते मीठ टाकून घेतलं, हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली. बघू शकता छान असा कलरसुद्धा आलेला आहे. तर इथं आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्य तुम्हाला दिलं जाईल. तर अशा पद्धतीने आपण आज आहे ना पनीर मसाला कसा बनवायचा घरगुती साहित्यांमध्ये ते बघत आहोत. आणि इथं मी सकाळची ना एक वाटी फ्रेश अशी मलाई घेतली होती, ती फेटून घेतली, ती टाकून घेतलं. जे मसाले आपण टाकलेले राहतात ना त्याचा जो जो गरमपणा असतो ना ते बॅलन्स करतं. त्याच्यामुळे एक चमचा म्हणा किंवा 2-3 चमचे असे फेटून आपण जे या भाजीला टाकले ना क्रीमी अशी ग्रेव्हीसुद्धा खाण्यासाठी लागते आणि मसाल्यांचा जो तिखटपणा असतो ना तो सुद्धा बॅलन्स करतो. मी आता छान 15 मिनटासाठी ना कमी गॅसवरती शिजू देणारे. तर बघू शकता छान असा कलरसुद्धा आला आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर आता 15 मिनटं झाले, मी गॅस बंद करून देणार आहे. फायनली आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.